केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। माहूर घाटात वसमत येथील भाविकांच्या कारला भीषण अपघात, कारचे इंजिन तुटले, महिला गंभीर जखमी। श्री क्षेत्र माहूर। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील साळवे कुटुंब आपल्या मित्राच्या कारने क्रमांक MH26 BH 2723 तीर्थयात्रेसाठी निघाले होते। सकाळी बासर येथे दर्शन घेतल्यानंतर ते माहूर गडावर आले। गडावरील श्री रेणुका देवी, श्री दत्त शिखर आणि श्री अनुसया माता यांचे दर्शन घेऊन दुपारी सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले। माहूर गडावरून खाली उतरत असताना रेणुका देवी मंदिराखालील घाटातील दुसऱ्या वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले। त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीवरून थेट पलीकडे जाऊन मातीच्या ढिगाऱ्यावर प्रचंड वेगाने आदळली। हा अपघात इतका भीषण होता की कारचे इंजिन गाडीपासून पूर्णपणे तुटून वेगळे झाले। या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या उज्ज्वला बालाजी साळवे, वय 58, राहा वसमत, जिल्हा हिंगोली, या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या खांद्याला जबर मार लागला आहे। कारमधील इतर प्रवाशांना बालाजी साळवे 64, प्रमोद साळवे, श्वेता साळवे आणि नातू श्रेयांश साळवे सुदैवाने किरकोळ मुकामार लागला आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तेथे डॉक्टर मंगेश नागरगोजी आणि परिचारिका तरटी व कुबडे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले। उज्ज्वला साळवे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। संपादक आनंद भालेराव, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।